जर तुम्ही BCA फर्स्ट सेमला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। लक्षात घ्या, बाकीच्यांच्या कंपॅरेटिव्हली सगळ्यात कमी टाइम हा BCA फर्स्ट सेमला यावर्षीला मिळाला होता आणि त्याच्यासाठीच ही एक्झाम पुढे जावी म्हणून सर्वांनी प्रयत्न केले। बट ज्यांची एक्झाम आहे म्हणजे तुम्ही सर्व स्टुडंट, तुमच्याकडून कुठल्याच पद्धतीची रिॲक्शन आली नाही किंवा तुमच्या पद्धतीचं कुठलंच तुम्ही स्वतःहून कुठलंही लेटर युनिव्हर्सिटीला दिलं नाही। म्हणजे ज्यांची एक्झाम आहे त्यांना जर असं वाटत नाही की आपली एक्झाम पुढे गेली पाहिजे तर बाकी लोक तुमच्यासाठी का प्रयत्न करतील? ओके, म्हणून आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। तुमची जी एक्झाम आहे ती आता 23 तारखेपासून 23 जानेवारीपासून जी होती ती 23 तारखेपासूनच राहील। त्याच्यामुळे तुम्ही आता मस्त छान 23 तारखेच्या अभ्यासाला लागा। काही अपडेट असेल तर सांगतोच तुम्हाला, बट तुम्ही आता कुठल्याच पद्धतीचं काही टेन्शन घेऊ नका। मस्त आता तुम्हाला वाटत होतं की 23 पासून एक्झाम झाली पाहिजे, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही आहे। ओके, तर त्याच्यामुळे तुम्ही आता सर्व लोकांनी इथून तुमच्याकडे 15 दिवस आहे, 15 दिवसामध्ये तुमचा छान अभ्यास होऊन जातो। तुमचे जे मेन 3 पेपर आहे, कॉम्प्युटर आर्किटेक्चर आहे, मॅथमॅटिक्स आहे त्याच्यामध्ये, आणि एक जो पेपर आहे तुमचा तो आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्विंग यूजिंग सी। ओके, तर तीनही पेपर तुम्हाला माहीत असेल तर आपल्या DK सर अकॅडमी नावाचं जे आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला ते डाउनलोड करा। त्यामध्ये तीनही पेपर तुम्हाला अवेलेबल मिळतील आणि याच्यामध्ये तुम्हाला PDF द्वारे नोट्स पण त्यामध्ये टाकलेले आहे। त्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन जे एक्झामला येणार आहेत ते पण तुम्हाला मिळतील आणि सोबतच तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या लेक्चरचे व्हिडिओ रेकॉर्डेड मिळतील। ओके, जर तुम्हाला हा कोर्स पाहिजे असेल तर अगदी मिनिमम फीजमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही डाउनलोड करू ते तुम्ही परचेस करू शकता, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना हेल्प होईल आणि त्यामध्ये एकदम जे एक्झामला येणारे जे एकदम क्वेश्चन आहेत ते एकदम तुम्हाला त्यात शिकवलेले आहे। ओके, त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना त्या गोष्टीचा खूप जास्त फायदा होईल। ओके, आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। ओके, आणि मस्त तुम्ही आता छान अभ्यासाला लागा। तुमच्याकडे 15 दिवस आहे, इथून 15 दिवस जरी तुम्ही सिरियसली अभ्यास केला तरी तुमचे जे मेन 3 पेपर आहेत ते आरामशीर त्याचा स्टडी होऊन जातो। बाकी अजून खूप बाकी पेपर आहेत। ओके, तर त्याचं एवढं काही टेन्शन नाही आहे, बट ते तुम्हाला द्यायचे आहेत। ओके, ते कुठले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओ माझा येणार आहे। ते जे IKS वगैरे आहे ना, ते कोणते आहे, तुमचा सब्जेक्ट कोणते आहे, त्याच्यामध्ये पेपर किती मार्काचा राहील, तर यावर माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल, तो तुम्ही सर्वांनी निश्चितच पाहून घ्याल। ओके, तो तुमचा पासिंगबद्दल किंवा सिलेबस रिगार्डिंग तो तुमचा व्हिडिओ राहील, तो तुम्ही निश्चितच सर्वजण पाहू शकता। ओके, तर सध्या तुम्हाला एकच सांगत आहे की तुमच्याकडे 15 दिवस आहे, अभ्यासाला आतापासून सुरुवात करा मस्त छान, आणि एवढा दिवसात तुमचा अभ्यास आरामशीर होऊन जातो। काही प्रॉब्लेम नाही, काही हेल्प लागल्यास माझा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माझा नंबर मिळेल। काही तुम्हाला काही डाऊट असतील, काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, काही तुम्हाला विचारायचं असेल किंवा कोर्स परचेस करायसाठी काही तुम्हाला हेल्प पाहिजे असेल किंवा काही तुम्हाला अडचण असेल तर बिंदास मला तुम्ही मेसेज करा। ओके, आणि बाकी तसं युनिव्हर्सिटीच्या रिगार्डिंग कुठलेही अपडेट असेल तर ते तुम्हाला यूट्यूबला मी नेहमी वेळोवेळी देतोच।